रात्री जेवण झाल्यानंतर किचनमधलं सगळं आवरून सुनीता झोपण्यासाठी गेली. बरीच रात्र झाली होती, तरी तिला काही झोप येत नव्हती. रात्री जवळपास 2 वाजता सुनीताने चारी बाजूला पाहिले. सगळेजण गाढ झोपले होते. घरात एक शांतता पसरली होती, पण सुनीताची झोप आणि सुख नाहीसं झालं होतं. ती उठली आणि आपल्या मुलीच्या खोलीत गेली. तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. सकाळ होताच ती घरातून निघून गेली. तिच्या नवऱ्याने आणि मुलीने तिला सगळीकडे शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दाखल केला आणि 2 दिवसानंतर अचानक ती समोर दिसली. तिच्या हातामध्ये एक लिफाफा होता. जेव्हा तिने त्या लिफाफ्याचं सत्य सांगितलं, तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण त्यामध्ये सुनीता आपल्या खोलीतून बाहेर आली. घर शांततेत डुबलेलं होतं. तिने भिंतीवर असलेल्या घड्याळात पाहिलं. 2 वाजली होती. ती म्हणाली, घरातले सगळे किती आरामात झोपलेत, पण माझं सुख कुठे गेलं? तिने दीर्घ श्वास घेतला आणि एका खोलीचा दरवाजा उघडला. खोलीत हलका प्रकाश पसरलेला होता, त्यामुळे तिला सगळं स्पष्ट दिसत होतं. सुनीता दबक्या पावलाने पलंगाजवळ पोहोचली. तिने आपल्या मुलीच्या कपाळावर ओठाने स्पर्श केला आणि मुलगी हात पुढे करून सुनीताला धरून पुन्हा झोपली. सुनीता एकटक तिला पाहत होती. राणी तिची मुलगी रात दिवस मेहनत करत होती, कारण तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि सर्व उत्तम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवायचा होता. पण गेल्या 2 वर्षांपासून तिच्या कष्टांना यश मिळत नव्हतं. या अंतिम संधीवर सुनीताला खूप इच्छा होती की राणी सिलेक्ट व्हावी. तिला हे माहीत होतं की तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागेल, जो मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक मोठं आव्हान होतं. तरीही ती आपल्या मुलीला स्वप्न पाहण्यापासून थांबवू शकली नाही आणि म्हणूनच सुनीताची झोप आणि सुख नाहीसं झालं होतं. तिला त्याची भीती होती की राणी तिच्या स्वप्नातल्या यशापासून दूर जाऊ नये. सुनीता राणीच्या शेजारी झोपून म्हणाली, राणी, राणी. डोळे बंद करून उतरली. तू अजून झोपली नाहीस? झोपच लागत नाही. तुला झोपवते मी. असं म्हणून सुनीता राणीच्या केसातून बोटं फिरवू लागली. तेव्हा राणी म्हणाली, तू का अजून झोपली नाहीस? नाही, मला पण झोप लागत नव्हती, म्हणून विचार केला माझ्या लाडक्या मुलीच्या जवळ जाऊन झोपेन. सुनीताचं बोलणं ऐकून राणी बोलू लागली आणि सुनीताच्या हातावर डोकं ठेवून तिला पाहू लागली. सुनीता म्हणाली, बाळा, तुला तुझ्या आईवर विश्वास आहे ना? राणीच्या डोळ्यात आश्चर्य पसरलं. ते पाहून सुनीता म्हणाली, राणी, तू जास्त विचार करू नकोस, फक्त तुझ्या मनातलं सांग. राणी म्हणाली, या जगात मी कुणावर डोळे बंद करून विश्वास ठेवते तर ते फक्त तू आहेस. तुझ्यापेक्षा जास्त विश्वास मी कोणावरच ठेवत नाही. राणीचं बोलणं ऐकून सुनीता मस्करी करत म्हणाली, एकदा विचार कर, तुझ्या बाबांना माहीत झालं तर? आणि हसू लागली. राणी तिला घट्ट पकडून डोळे बंद करून म्हणाली, होऊ दे. आणि हो, तू जवळ असल्यामुळे मला झोप येत आहे. आता मी झोपत आहे. गुड नाईट. असं म्हणून राणीने डोळे बंद केले. सुनीता तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, गुड नाईट माझी राणी, आणि तिच्या केसातून हात फिरवत मनात विचार करत होती, मी तुला वचन देते, तुझा विश्वास कधीच तुटू देणार नाही. आणि सुनीताने तिचे डोळे बंद केले. राणी जेव्हा जागी झाली तेव्हा सकाळ झाली होती. ती अंथरुणावर बसून मनाशी विचार करत म्हणाली, जेव्हा आईजवळ असते तेव्हा सगळं टेन्शन विसरून जातं आणि अशी चांगली झोप लागते. ती फ्रेश होण्यासाठी गेली. काही वेळानंतर ती तिच्या खोलीतून बाहेर आली आणि आपल्या बाबांना पाहून ती त्यांच्याकडे गेली. महेश हसून म्हणाले, आमचं बाळ उठलं वाटतं. हो बाबा, पण तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात. हो, सकाळ सकाळी तुझी आई कुठे निघून गेली? त्यांच्या बोलण्यावर राणी हसून म्हणाली, अच्छा, म्हणजे आई कुठे दिसत नाही म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये आहात. चला, म्हणजे कधीतरी तिने तुम्हाला टेन्शन दिलं यासाठी मला खूप आनंद झाला होत आहे. काही दिवसांपासून मी बघत आहे, तू खूप मोठी झाली आहेस. माझी बाजू घ्यायचं सोडून आता तू आईची बाजू घेऊन मला त्रास देऊ लागली आहेस. त्रास? आणि मी?
बाबा, मी तर तुमची लाडकी आहे राणी म्हणाली. तेव्हा महेश हसून म्हणाला, मग माझी लाडकी मुलगी मला 1 कप चहा बनवणार का हो? हो बाबा, का नाही, फक्त 5 मिनिटात मी तुमच्यासाठी चहा बनवते असं म्हणून ती निघून गेली. आणि महेश हळूच म्हणाले, ही सुनीता सकाळपासून सकाळी सकाळी कुठे गेली आहे? काही सांगून पण गेली नाही कुठे जाते म्हणून. तेवढ्यात महेशची आई येऊन म्हणाली, सुनीता अशीच आहे, एकदम बेजबाबदार, तिला कोणाची काळजीच नाही, फक्त स्वतःची मनमानी करत असते. आई, असं नाही. हो, तू एकदम बरोबर बोलत आहेस, हे सगळं तुझ्या लाडाचा परिणाम आहे. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक, एक दिवस तुझी बायको सगळ्या खानदानाची मान खाली घालवेल आणि तू कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही. ती रागाने बोलत होती. तेवढ्यात महेशचं लक्ष राणीकडे गेलं. ती चहा घेऊन येत होती आणि आजीचं बोलणं ऐकून तिथेच थांबली. महेशने पाहिलं की तिच्या डोळ्यात मायेचं ओझर होतं. महेश तिच्या जवळ गेला. राणीने चहाचा कप महेशला देत त्याच्याकडे पाहिलं आणि धावतच तिच्या खोलीत गेली. महेशने उदास होऊन राणीला जाताना पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांपासून ओझर होऊन गेल्यावर दुःखी होऊन आपल्या आईकडे पाहिलं. ती नाराज होऊन महेशकडे पाहून रागाने बडबडत आपल्या खोलीत निघून गेली. महेश तिथेच उभा राहून बाहेरच्या दरवाजाकडे पाहू लागला. त्याचं चहा पिण्याचं मन तर करत नव्हतं, पण राणीने चहा बनवला होता त्यामुळे त्याने 1 घोट प्यायला घेतला आणि आपल्या खोलीच्या दिशेने गेला. राणीचा मूड खराब झाला होता त्यामुळे ती तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. महेशने तिच्यावर जास्त ताण न देण्याचा विचार केला आणि वाट पाहिली की काही वेळात तिचा मूड सुधारेल. म्हणून तो दरवाजाच्या बाहेरूनच म्हणाला, मी ऑफिसला जात आहे. राणी तिच्या खोलीत बसून पुस्तक वाचत होती. अचानक तिची नजर घड्याळावर गेली. आई घरी आली की नाही? संध्याकाळ झाली आहे आणि जर ती आली असती तर एवढा वेळ मला उपाशी राहू दिलं नसतं. असा विचार करत ती घाबरून खोलीतून बाहेर आली. तेव्हा समोर आजी बसलेली दिसली. ती सकाळपासून आपल्या आजीवर नाराज होती. त्यांना न विचारता ती सरळ सुनीताचा शोध घेत तिच्या खोलीत आली. पण सुनीता तिथे नव्हती त्यामुळे ती पुन्हा बाहेर आली. कुठेही शोध, तुझी आई सापडणार नाही. राणीला खोलीतून बाहेर येताना पाहून तिच्या आजीनं म्हटलं. राणीनं त्यांना तुच्छतेने पाहिलं. आजी म्हणाली, मला असं डोळे मोठे करून पाहिलं तरी सत्य बदलणार नाही. तुझी आई पहिल्यापासूनच बेजबाबदार आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की सकाळपासून मी उपाशी बसले आहे. आजीकडून असं ऐकून राणीला अजूनच राग आला आणि ती स्वयंपाकघरात गेली. काही वेळातच तिने जेवण तयार करून आणलं, त्यांच्यासमोर ताट ठेवलं आणि रागानं त्यांना पाहिलं. नंतर ती आपल्या खोलीकडे निघाली, पण पुन्हा तिच्या कानात आजीचे शब्द पडले. त्या म्हणत होत्या, माहीत नाही महेशला त्या मुलीमध्ये काय दिसलं की तिला माझ्या डोक्यावर आणून ठेवलं, की ते समजावलं होतं त्याने. जिने कधी आपल्या आईला पाहिलं नाही, कुठल्या कुटुंबामध्ये राहिली नाही, ती कधी एक कुटुंबाची काळजी घेईल. ती कशी कुटुंबाची काळजी घेईल आणि सगळ्यांना किंमत देईल. जर कधी आईला बघितलं असतं तर तिच्याकडून अपेक्षा केल्या असत्या की ती आई बनून आपल्या मुलीची काळजी घेईल. माझी आई या जगातली सगळ्यात चांगली आणि सगळ्यात जास्त काळजी घेणारी आहे. राणीने तिथेच रागाने उत्तर दिलं. ती जेवण करत म्हणाली, ते तर मला पण दिसतंय किती काळजी आहे. सकाळपासून उपाशी आहेस, पण तिच्याकडून एवढं पण झालं नाही की काहीतरी बनवून जावं. आजीकडून असं ऐकून राणी त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, आजी, आता तू जे काही खात आहेस ना ते आईनं बनवलं आहे. मी फक्त गरम करून तुला दिलं आहे. माझी आई बेजबाबदार नाही. आणि रागाने राणी आपल्या खोलीकडे निघून गेली आणि महेशला फोन करून सांगितलं की सुनीता अजून घरी आलेली नाही. राणीचं बोलणं ऐकून महेश घाबरून घरी यायला निघाला आणि काही वेळातच घरी पोहोचला. राणीच्या खोलीचा दरवाजा ठोठावून म्हणाला, राणी बाळा बाहेर ये. त्याचा आवाज ऐकून राणी बाहेर आली. समोर महेशला पाहून ती घाबरून म्हणाली, बाबा, आईचा फोन बंद आहे. बाळा, तू टेन्शन घेऊ नकोस. फक्त सुनीताची डायरी शोधायला माझी मदत कर, कारण ती आपल्या सगळ्या मैत्रिणींचे आणि नातेवाईकांचे नंबर त्यातच लिहून ठेवते.
मला ती सापडत नाही. आणि राणी पटकन तिच्या खोलीतून सुनीताच्या खोलीकडे धावली. खोलीत येऊन सगळीकडे अस्ताव्यस्त पडलेलं सामान पाहून तिला समजलं की महेश डायरी शोधून थकून गेला आहे आणि डायरी सापडली नाही, म्हणून त्याने मदतीची विनंती केली. राणी पुढे आली आणि पलंगाच्या शेजारी बसलेल्या टेबलाचा ड्रॉवर उघडला. त्यामधून एक डायरी काढून तिने ती महेशला दिली. महेशने तिच्या हातातली डायरी घेतली आणि नंबर शोधून कोणाला तरी फोन लावला. राणी महेशकडे पाहत होती. हॅलो वहिनी, सुनीता तुमच्या घरातून अजून निघाली नाही. त्यावर तिकडून उत्तर आलं, सुनीता आज त्यांच्या घरी आलीच नाही. महेश लगेच म्हणाला, कदाचित दुसऱ्या कोणत्या तरी मैत्रिणीच्या घरी गेली असेल. फोन कट केला. त्यानंतर महेश एकानंतर एक असे अनेक फोन करत गेला, पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर मिळत होतं, सुनीता त्यांच्या घरी आली नाही. आणि हे उत्तर राणी आणि महेशला जास्त घाबरून टाकत होतं. दुसरीकडं महेशच्या आईचा सुनीतावर राग वाढत होता. सकाळी जेव्हा मी म्हटलं होतं तेव्हा खूप वाईट वाटलं होतं तुम्हाला. आता काय झालं? आता काय एवढं टेन्शन घेता? एक दिवस तर हे होणारच होतं. गेल्या 10 दिवसांपासून मी तिची वागणूक बघत होते. फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि जेव्हा तुला सांगितलं तर तू मला समजावून सांगायला लागलास की मलाच गैरसमज झाला आहे. आता भोग. सुनीता महेशला आवडली होती. एक दिवस महेश एका नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. तेव्हा त्याने सुनीताला पाहिलं आणि त्याच्या मनात काहीतरी झालं. सुनीताचं गप्प राहणं आणि कोणत्याही गोष्टीसाठी खूप हळू आवाजात उत्तर देणं, या सगळ्यांमुळे महेश चांगलाच प्रभावित झाला. आपल्या आईबाबांसमोर सुनीताबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव त्याने ठेवला. आईने हे ऐकून घर डोक्यावर घेतलं, पण त्याच्या बाबांनी त्याला साथ दिली. सुनीता महेशच्या आयुष्यात आली आणि सुनीता आपल्या आयुष्यात आली आणि महेश जितका आनंदी होता त्याच्या आईला तितकंच दुःख होऊ लागलं. महेश सुनीताला जगातलं सर्व सुख देण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची आई नेहमीच तिच्यावर टोमणे करत होती. सुनीताने कितीही प्रयत्न केला की ती आपल्या सासूबाईंना खुश ठेवेल, पण त्या तेवढेच नाराज होत गेल्या. महेश आणि इतर लोकांना हे सगळं पाहून वाईट वाटत होतं, पण हे काहीच करू शकत नव्हते. आज सुनीताने काही चुकीचं केलं आणि मग ती तिच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून गेली. त्याला वैतागून महेश म्हणाला, आई बस कर, अजून जास्त बोलू नकोस, मला सुनीताला शोधू दे. असं म्हणून महेश घरातून बाहेर निघून गेला. राणी राहिलेल्या लोकांना कॉल करू लागले. महेश पोलीस स्टेशनकडे गेला तेव्हा त्याला सांगण्यात आलं, 24 तास झाल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. महेश आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंट केस शोधू लागला, पण सुनीता कुठेच सापडली नाही. 4 हॉस्पिटलमध्ये शोध घेतल्यानंतर 5व्या हॉस्पिटलमध्ये जाताच त्याला सांगितलं गेलं, आज सकाळी कोणाचा तरी अपघातात मृत्यू झाला. हे ऐकून महेश थोडा घाबरला, कारण घटना घडलेली जागा त्याच्या घराच्या जवळ होती. त्याच वेळी एक वॉर्ड बॉय आला आणि म्हणाला, सर चला, तुम्ही तुमच्या बायकोची. महेश त्याच्याकडे मोठ्या डोळ्याने पाहू लागला. तो गप्प झाला. महेश कसं तरी धाडस करत त्याच्याबरोबर गेला. प्रत्येक पाऊल जड अंतकरणाने टाकत होता. मनातून एकच विचार येत होता, देवा त्या खोलीत सुनीता नसू दे. सर तुम्ही बघा, वॉर्डबॉय म्हणाला. महेशने पुन्हा त्याला पाहिलं आणि मग पुढे निघाला. हळूहळू तो पावलाने तिथे पोहोचला, पण त्याला चादर बाजूला करण्याची भीती वाटत होती. तोच वॉर्डबॉय पुढे आला आणि चादर बाजूला केली. नाही, माझी सुनीता नाही, असं म्हणत महेश धावत तिथून बाहेर गेला. सगळ्या ठिकाणी शोध घेतला, पण तो कंटाळून गेला. रात्रीची वेळ सकाळ झाली तरी सुनीता कुठेही सापडली नाही. 24 तासांचा कालावधी संपल्यावर पोलिसांनी महेशची तक्रार घेतली आणि त्याला आश्वासन दिलं की त्याची सुनीता लवकरच सापडेल. महेश पोलीस स्टेशनमधून घराच्या दिशेने निघाला. का वाट बघतेस तुझी आई आता परत येणार नाही, त्या कडवट तोंडाने तिनं म्हटलं. तिचं बोलणं ऐकून राणी दुःखी झाली आणि तिने उत्तर दिलं, आजी तुला माझी आई आवडत नाही ना, मग हे सगळं का बोलतेस? ती तुझी सून आहे, पण माझी आई आहे आणि कदाचित तुला माहीत आहेच एका मुलीच्या आयुष्यात आईचं महत्त्व काय असतं. राणी असं बोलताना ती शांत झाली आणि तेवढ्यात दरवाजावर दस्तक झाली. राणीने डोळ्यातलं पाणी पुसून दरवाजा उघडला. समोर महेशला पाहून ती म्हणाली, बाबा आई भेटली का? महेशने नाही म्हणून मान हलवून आत आला.
राणी त्याच्या पाठीमागे घरात आली. मी सांगितलं होतं ना. तेवढ्यात राणीने भरलेल्या डोळ्यांनी आजीकडे पाहिलं. ती गप्प झाली. सुनीताची काहीच खबर लागत नव्हती आणि त्यावर तिच्या आजीची कडवट शब्दांची गाज होती. राणीला टेन्शन आलं होतं. बाबा, आई कुठे आहे? कशा अवस्थेत असेल? काही समजत नाही, राणी म्हणाली. महेशनं तिच्या तणावाकडे शांतपणे पाहिलं. बाबा, असं चालणार नाही. आईला शोधूया. ती कालपासून गायब आहे आणि आपल्याला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही, राणी तडफडून म्हणाली. तेव्हा महेश खुर्चीवरून उठून उभा राहिला. विनाकारण टेन्शन घ्यायला तुम्हा लोकांना आवडतंय. ती भेटणारच नाही, त्या कडवट शब्दात म्हणाल्या. महेशने दुःखी होऊन त्यांच्याकडे पाहिलं. त्या गप्प झाल्या. तेवढ्यात दरवाजावर दस्तक झाली. राणी धावतच दरवाजाकडे गेली आणि दरवाजा उघडला. आई म्हणून ती तिच्या गळ्यात पडली. महेशची नजर दरवाजावर होती. सुनीता दिसली आणि तो पुढे आला. आई, तू कुठे गेली होतीस? तुला माहीत आहे का मी आणि बाबा तुझ्यासाठी किती काळजीत होतो, राणी म्हणाली. सुनीता प्रेमाने तिच्या गालाला हात लावून म्हणाली. आता मी आली ना, काळजी करू नकोस, असं बोलून ती राणीबरोबर घरात आली. जशी सुनीताची नजर सासूबाईंकडे गेली, ती तिथेच थांबली. सुनीताने आपल्या हातात घसलेला एक लिफाफा राणीला देऊन म्हटलं, हे घे आणि आता ठेव. सुनीता अजूनही आश्चर्यचकित होऊन सासूबाईंकडे पाहत होती. त्यांच्या चेहऱ्यावरची रागाने लाल झालेली रंगत दिसत होती. जणू त्यांच्या नजरेने सुनीताला जाळून टाकेल. आणि महेशही आश्चर्यचकित होऊन पाहत होते. तू माझ्या घराला काय समजतेस? तुझं धाडस कसं झालं असले पैसे देण्याचं? आणि तू परतच का आलीस? तुझे हे पैसे उचल आणि या घरातून चालती हो, ती रागाने म्हणाली. आई, तू काय बोलतेस? आणि सुनीता, या घरातून का जाणार? कालपासून तू बघितलं नाहीस का आम्ही किती टेन्शनमध्ये होतो? आणि ती आत्ताच आली आहे. तिची चौकशी करण्याऐवजी तू तिला जायला सांगतेस, महेश दुःखी होऊन म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून त्याची आई रागाने म्हणाली. तू गप्प राहा. माझं बोलणं मध्येच थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू एवढ्या वर्षापर्यंत स्वतःची मनमानी केलीस, पण आज जर तू एकही शब्द बोललास तर खूप वाईट होईल, समजलं? महेश सुनीताची नजर राणीकडे गेली. ती म्हणाली. राणी बाळा, तू आत तुझ्या खोलीत जा. मला तुझ्या आजीशी बोलायचं आहे. खबरदार राणी, जर तू या पैशाला हात लावलास तर, ती ओरडून म्हणाली. कारण राणी वाकून तो लिफाफा घेत होती. सुनीता म्हणाली. आई, तुम्ही माझ्यावर नाराज आहात ना? मग राणीला आत जाऊ द्या. तुला काय वाटतं, तुझ्या बापाच्या कमाईवर या घरामध्ये आनंद येईल? पाप, सुनीता एवढं बोलू शकली आणि तिच्या चेहऱ्यावर दुःखच पसरलं. ती आश्चर्यचकित नजरेने फक्त त्यांना बघत उभी राहिली. असे वाटत होतं की ती तिच्या आजूबाजूला आग लागली आहे आणि ती आग तिच्या मनाला जळून टाकत आहे. महेश आणि राणी पण असंच दुःखी होते. असं काय बघत आहेस? काल जेव्हा तू या घरातून पाप करायला गेलीस. बस कर आई, असं बोलू नका, सुनीता मध्येच रागाने म्हणाली. याचा तुला विचार करायला हवा होता. जेव्हा तू हे पाप करून येशील तेव्हा तुला हे सगळं ऐकावं लागेल. ती तोंडातून फक्त आग बोलत होती. सुनीता त्यांचं बोलणं ऐकून तडकून म्हणाली. आई, मी पण एक आई आहे. मग काल तुला लक्षात राहिलं नाही की तू एक आई आहेस आणि तू केलेल्या पापाचा परिणाम आम्हा सगळ्या घरातल्या लोकांना भोगावा लागेल आणि सगळ्यात जास्त तुझ्या मुलीला भोगावं लागेल, ती अजून रागाने म्हणाली. सुनीताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती दुःखी होऊन म्हणाली. माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हे लक्षात राहील की मी एक आई आहे आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात एकही क्षणही दुःख येऊ देणार नाही. आजी, तू माझ्या आईबरोबर अशा प्रकारे बोलू शकत नाही, राणी मध्येच ओरडून म्हणाली. तिची आजी म्हणाली. तुझ्या आईने केलं तरी काही चुकीचं नाही आणि मी एकदा बोलून दाखवलं तर मी वाईट झाली? माझी आई कधीच चुकीचं काही काम करू शकत नाही. ती मला कधीच चुकीचं करू देत नाही, राणी रागाने आपल्या आजीला म्हणाली. आणि दुसरीकडे सगळं बोलणं ऐकून महेश हैराण होऊन जिथे होता तिथेच उभा राहिला. त्याला त्याच्या आईकडून अशी अपेक्षा नव्हती. ठीक आहे, मग तुझ्या आईलाच विचार. काल सकाळपासून ती कुठे होती? कुठे रात्र घालवली? राणी बाळा, तू काही वेळासाठी तुझ्या खोलीमध्ये निघून जा, सुनीता रागाने म्हणाली. राणी तिचा हात पकडून म्हणाली. नाही आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तुला तुझ्या आईवर विश्वास नाही का? सुनीताने विचारलं. राणी उत्तर. मग जा,
सुनीता म्हणाली. पण त्याच वेळी सासूबाई रागाने म्हणाल्या, ती लहान मुलगी आहे, तिला तुझ्या बोलण्याने फसवशील, पण दुसरं कोणीही तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. सुनीताने महेशकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातलं तिला विश्वास आणि प्रेम दिसत होतं. तिचं मन आनंदाने भरून गेलं. तिची मुलगी, तिचा नवरा तिच्यावर विश्वास ठेवतात. महेश चालत सुनीताच्या जवळ गेला. आई, आज तुझं हे बोलणं ऐकून मन खूप दुखावलं आहे. हे माहीत असून की तू स्वतः एक आई आहेस आणि तू एका आईला समजू शकली नाहीस. रात्रीच्या अंधारात पाप होत नाही. प्रत्येक घरातून निघणारं पाऊल पापासाठी निघत नाही. ते पाऊल कधी मंदिर तर कधी कोणाची मदत करण्यासाठी सुद्धा निघतात. प्रत्येक काळोखाच्या रात्री बाहेर राहणाऱ्या मुली पाप करत नाहीत. त्या कोणाचं घर वाचवतात, कोणाचं प्रेम, कोणाच्या आनंदाचं रक्षण करण्यासाठी निघतात आणि हे पापाचे पैसे नाहीत. सुनीता अश्रू पुसत डोळ्याने त्याचं बोलणं ऐकून ती खाली पडलेल्या पैशाचा लिफाफा उचलू लागली. पाठीमागून कुणाचा आवाज आला, अरे तुम्ही हे काय करत आहात? महेश आणि त्याच्या आईने चकित होऊन दरवाजाकडे पाहिले. महेशच्या वयाचा एक माणूस दरवाजातून पटकन आत आला आणि पैशाचा लिफाफा उचलून सुनीताच्या हातात दिला. तुम्हाला असं काहीही करायला नको, तुम्हाला आराम करायला हवा. तुमच्या हट्टामुळे तुम्हाला इथे घेऊन आलो, पण तुम्ही स्वतःची काळजीच घेत नाही. सुनीता त्याला आश्चर्याने पाहत राहिली. तिच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की तो इथं आलेला तिला अजिबात आवडलं नाही. तुम्ही माझ्या गाडीमध्ये तुमचं सामान विसरून आला होता, ते परत करायला आलो होतो. तो माणूस म्हणाला. महेश सुनीताजवळ गेला आणि त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला, सुनीताला काय झालं आहे? मला काहीही झालेलं नाही, सुनीता पटकन म्हणाली आणि तिने त्या अनोळखी व्यक्तीच्या हातातून लिफाफा घेतला. धन्यवाद. तो अनोळखी व्यक्ती विचारात पडून तिच्याकडे पाहू लागला. सुनीता घाबरलेली दिसत होती. तो वळला आणि त्याचा फोन वाजला. फोन उचलून तो बोलत बाहेर गेला. त्याचे पाय तिथेच थांबले आणि त्याच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की कोणीतरी त्याला हट्ट करत आहे आणि तो ऐकत नाही. महेश सुनीताचा हात पकडून म्हणाला, चल थोडा वेळ आराम कर. नाही, पहिल्यांदा हिला सांगायला हवं की ही कुठे आणि कोणाबरोबर रात्र घालून आली आहे. तुम्ही दोघेही कान उघडे ठेवून ऐका. आता तिला या घरात जागा नाही. सुनीताच्या सासूबाई रागाने बोलल्या. त्या अनोळखी व्यक्तीच्या उपस्थितीची त्यांना जाणीव झाली नव्हती. त्याच्या अस्तित्वाची विचारही त्यांनी केला नाही आणि सुनीतावर आपल्या कडवट शब्दांची टाच लावली. अनोळखी व्यक्ती आश्चर्यचकित होऊन पाठीमागे वळाला आणि त्या दोघांना आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. गप्प का आहेस? मी तुला काहीतरी विचारलं आहे, उत्तर दे, सासूबाईंनी रागाने विचारलं. अनोळखी व्यक्ती सुनीताकडे एक नजर टाकून म्हणाला, तुम्हा लोकांच्यामध्ये बोलण्यासाठी मला माफ करा, पण तुम्ही एक महिला आहात ना? मग दुसऱ्या एका महिलेबद्दल असं बोलत आहात. जर हे शब्द त्यांच्या नवऱ्याने बोलले असते तर मला आश्चर्य वाटलं नसतं, पण तुम्ही स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेची इज्जत अशा प्रकारे त्याने दुःखी होऊन त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना नंतर आपला फोन काढला. त्या काहीतरी नंबर डायल केला. 2-3 मिनिटांनी त्यांनी फोन त्याच्यासमोर धरला आणि सांगितलं, काल इथेच काम करत होत्या त्या. फोनमध्ये राणीच्या वयाची एक मुलगी हॉस्पिटलमधले कपडे घालून झोपलेली होती. सुनीता आश्चर्यचकित होऊन त्याला पाहत राहिली. त्याचं बोलणं ऐकून तिच्या मनात एक गडबड होऊन गेली. ही माझी मुलगी आहे, तो अनोळखी व्यक्ती म्हणाला. तिचा जन्म झाल्यानंतर काही दिवसातच माझी बायको या जगातून निघून गेली. तेव्हापासून ही माझ्या आयुष्यातला शेवटचा आनंद आहे आणि अचानक ती आजारी पडली. डॉक्टरांनी टेस्ट केली तेव्हा माहीत नाही झालं की तिची किडनी पूर्णपणे खराब झाली आहे. मी कुठे तिच्यासाठी फिरलो, पण प्रत्येक ठिकाणी निराशाच भेटली आणि जेव्हा मी हार मानली तेव्हा एका देवदूतासारखी ही मदतीसाठी आली आणि माझ्या घराचा आनंद दूर होण्यापासून वाचवला. जर त्यांनी माझ्या मुलीला स्वतःची किडनी डोनेट केली नसती तर ती कायमसाठी मला सोडून गेलेली असती. त्यांचं बोलणं ऐकून महेशने सुनीताकडे पाहिलं. ती गडबडलेली आणि धूसर नजरेने उभी होती. महेशने विचारलं, सुनीता, मी हे काय ऐकत आहे? सुनीता डोळे खाली करून आवाजात दुःख व्यक्त करत म्हणाली, तुम्हाला न विचारता मी एवढा मोठा निर्णय घेतला. मला माफ करा, पण एवढी मोठी गोष्ट आणि जर तुला काही झालं असतं तर? राणी आणि माझं काय झालं असतं? महेशचं बोलणं ऐकून सुनीताने त्याच्या चेहऱ्यावर दुःख पाहिलं. तिला काही सुचलं नाही. ती फक्त म्हणाली, महेश, मी काय करू? मी एक आई आहे आणि एक आई स्वतःच्या डोळ्यासमोर एखाद्या मुलाचा जीव जाताना पाहू शकत नाही. एका आईसाठी कोणतेही मूल आपले किंवा परके नसते.
नसतात. आईसाठी सर्व मुलं फक्त मुलंच असतात. आणि जेव्हा मला हे समजलं की मी मदत केली तर ती वाचू शकते, म्हणूनच मी हे पाऊल उचललं आणि तुम्हाला न विचारता उचललं. महेश, तुम्ही मला माफ कराल का? महेशला काहीच उत्तर सुचलं नाही. तो फक्त तिला पाहत राहिला. राणी धावत येऊन सुनीताच्या गळ्यात पडली आणि रडत म्हणाली, आई, तू बरी आहेस ना? तुला काही त्रास नाही ना? महेशची आई गप्प होती. तिची नजर त्या लिफाफ्यावर स्थिर होती. सुनीताची नजर त्यांच्यावर पडली आणि तिला समजलं की त्यांच्या मनात काय चाललं आहे. ती म्हणाली, मी एक आई आहे आणि एक आई कधीही तिच्या मुलाच्या जीवाचा सौदा करत नाही. आई म्हणून हे सर्व पैसे माझेच आहेत आणि मी माझे सर्व दागिने विकले आहेत आणि माझ्या नावावर असलेले माझ्या बाबांची जमीन विकून मी राणीच्या शिक्षणासाठी पैसे आणले आहेत. मी एक आई आहे, मग मी तिच्या जीवाचा सौदा कसा करू? त्या मुलीमध्ये मला माझी राणी दिसत होती. तरीही मी माझ्या राणीच्या आनंदासाठी तिच्या जीवनाचा सौदा केला असता का? सुनीताचं बोलणं ऐकून त्या सर्वजणांच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित भाव उमटले. सासूबाईंच्या डोळ्यात काहीतरी वेगळे उमगले. महेश दुःखाच्या आवाजात म्हणाला, सुनीता, तू माझ्याशी एकदा चर्चा केली असतीस. तुझ्या बाबांची शेवटची निशाणी ती जमीन आणि दागिने का विकलेस? त्यात तुझ्या बाबांचे प्रेम होतं. सुनीता डोळ्यातून अश्रू टिपत म्हणाली, हो, मला माहीत आहे. पण जर माझ्या मुलीचा आनंद दूर निघून गेला असता तर त्या दागिने आणि जमिनीने मला आनंद दिला असता का? नाही, मी कधीच आनंदी राहिली नसती. मला तर राणीच्या चेहऱ्यावरचा हसू पाहूनच आनंद मिळतो. तिच्या आयुष्यातला आनंद पाहून मी सुखी होते आणि जर मला माहीत झालं की तिचा आनंद हिसकावून घेतला जाणार आहे आणि तो तिला परत कधीच मिळणार नाही, तर मग मी कशी शांत राहू शकले असते? राणी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, पण तुला कसं माहीत झालं? मी तर कुणालाही सांगितलं नाही. मग तू कसं ओळखलं? सुनीता तिला प्रेमाने जवळ घेत म्हणाली, तू सांगितलं नाहीस म्हणून मला तर माहीत होणार नाही का? राणी, मी तुझी आई आहे. मी तुला जन्म दिला आहे आणि तू सांगितलं नाहीस तरी मला माहीत होतं की तू अस्वस्थ आहेस. तू मला काही सांगितलं नाहीस, पण तुझ्या अंतःकरणातली अस्वस्थतेने मला सांगितलं की तू खूप चिंतेत आहेस. आणि ज्या दिवशी तू तुझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होतीस तेव्हा तुझ्या खोलीत तू पास झाली आहेस याचा पुरावा मला मिळाला. मी तर आनंदाने वेडी झाले होते. तुझ्याजवळ शेवटची संधी होती आणि तू पास झालीस. मग मी विचार केला की तू एवढी मोठी गोष्ट का सांगितली नाहीस आणि जेव्हा समजलं की तू पैशाच्या भीतीमुळे तुझ्या इच्छा मारून टाकतेस तेव्हा मी तडफडून गेली की तुझ्या बाबांकडे गेले, कारण मला वाटलं की माझ्या मुलीचा आनंद दूर होऊ नये. पण जेव्हा मी आई आणि महेशचं बोलणं ऐकलं की गायत्रीच्या लग्नात घेतलेले कर्ज वाढतंय आणि आई म्हणत होत्या तिच्या मुलाचा जन्म झाला की त्याच्यासाठी काहीतरी घेऊ, तेव्हा महेश म्हणत होता, लाखो रुपये कुठून आणू? मग मी उलट्या पावलांनी परत आले. खूप दिवस मी अस्वस्थ राहिले. एका बाजूला तुझा आनंद आणि दुसऱ्या बाजूला तुझी आत्या आणि महेश एकटे काय करू शकणार होत? तेव्हा मला एकच मार्ग दिसला आणि तुझं ॲडमिशन झालं. या लिफाफ्यात गायत्रीच्या घरासाठी भेटवस्तू पाठवण्यासाठी पैसे आहेत, कारण मला माहीत आहे आपल्या मुलीचा आनंद एका आईसाठी किती महत्त्वाचा असतो. सुनीताचं बोलणं ऐकून तिच्या सासूबाई तिच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या. आई काय असते हे मला माहीत नाही, कारण मला आई नव्हती. पण जेव्हा एखाद्याला त्याच्या आईसोबत बघत होते तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, कदाचित माझी ही आई असती. पण जेव्हा महेशसोबत माझं लग्न ठरलं तेव्हा मी खूपच आनंदी होते, कारण महेश तर खूप चांगले होते. म्हणून महेशची आई देखील त्यांच्यासारखीच असणार आणि मला आई मिळेल असं वाटलं. मी माझ्या मनातलं सगळं माझ्या आईला सांगणार. माझी आई मला काळजीतून सावरून प्रेमाने समजावेल आणि माझा त्रास कमी होईल असं मला वाटलं. तिच्या सासूबाई पुढे आल्या आणि तिला आपल्या गळ्यात घट्ट घेत म्हणाल्या, मला माफ कर, मी कधीच तुझी आई होऊ शकले नाही. हा विचार करून की आई नसलेल्या मुलींना काहीसुद्धा येत नाही. पण मला हे कधीच समजलं नाही की मला माझ्या आईचं प्रेम मिळालं तरीसुद्धा मी एक चांगली आई होऊ शकले नाही. आणि तुला आईचं प्रेम मिळालं नाही तरी तू एक अनोळखी आई बनलीस, जिच्या मनात प्रत्येक मुलासाठी एकसारखं प्रेम आहे. आज मला तूच आई बनवलंस. तू माझ्या घराचा आनंद आहेस. तू माझ्या घराची लक्ष्मी आहेस. बोलता बोलता त्या रडू लागल्या. महेश त्या दोघींना फक्त बघत होता. कितीतरी वर्षापासून त्याला जे हवं होतं ते आज पूर्ण झालं. सुनीताच्या ममतेने त्याला त्याची आई दिली होती. राणी,
पण त्या दोघींच्या गळ्यात पडली. तेव्हा महेश हसत म्हणाला, तुम्ही तिघी एकमेकांच्या गळ्यात पडला आहात आता आणि मी एकटाच पडलो आहे. त्याचं बोलणं ऐकून त्याची आई म्हणाली, तुझ्यावर तर खूप प्रेम केलं, आता फक्त माझ्या मुलीवर प्रेम करणार. यावर्षी मी दिवाळी माझ्या घराच्या लक्ष्मीबरोबर साजरी करणार. अरे माझं प्रेम कुठे गेलं? तो तरी म्हणाला तेव्हा सगळे हसू लागले. मस्करीने म्हणाला तेव्हा सगळे हसू लागले. अनोळखी व्यक्ती म्हणाला, खरंच या जगात खरंच आहे तर ते आईचं प्रेम. आईच्या प्रेमापेक्षा खरं आणि निस्वार्थ प्रेम दुसरं असू शकत नाही. मी प्रत्येक आईला सलाम करतो, कारण की ती आपल्या मुलांसाठी एवढा अहोरात्र संघर्ष करते. आज माझ्या मुलीला आई नव्हती, पण सुनीतामध्ये तिने तिच्या आईचं रूप पाहिलं. आई म्हणजे फक्त आई असते ना, आपली ना दुसऱ्यांची. त्यांचं बोलणं ऐकून महेशने त्यांच्या खांद्यावर आपला हात ठेवून म्हणाला, सगळं जग या एका नावासमोरच नतमस्तक होतं आणि ती आहे आई. मग ते दोघेही सुनीताकडे पाहू लागले. आज सुनीताला आईचं प्रेम मिळालं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. त्याला पाहून महेशच्या मनाला एक समाधान मिळालं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कसं चांगले वाटले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.